अरे आमच्या देव माणसावर झालेला साधा हल्ला वाचवू शकले नाहीत, काय कामाचे नाही पोलिस? हा, पोलिसांचा निषेध असो, पोलिसांचा निषेध असो, जामकर साहेबांचा निषेध असो, जामकर साहेबांचा निषेध असो, पोलिसांचा निषेध असो, जामकर साहेबांचा. अति करू नका. हा, अति केलं की माती होते. आपण हा जोश, हा उत्साह असाच कायम ठेवा. कामी येणार आहे. एक दिवस तुमचाच देव माणूस तुमच्या पायाखाली येणार आहे. राहील लक्षात. काय गोंधळ चाललाय? थांबा. नाही म्हणजे तुम्ही जर असं रागवलात ना तर बाबांना पण नाही आवडणार. आणि हो, बाबा आता दर्शनासाठी सज्ज झाले तर एकेकाने लाईनीत आणि शिस्तीत दर्शन घ्यायचं. कुणी पण गोंधळ घालायचा नाही, लक्षात ठेवा. चला या आणि लाईनीत या. बाबा तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला काही झालं तर नाही ना? तुमच्या समोर बसलोय, मी सुरक्षित आहे, ठीक आहे, काहीही झालेलं नाहीये मला. आणि हे सगळं घडणार आहे याची कल्पना मला ईश्वरानं आधीच दिली होती. बाबा, तुम्हाला सुखरूप बघून आम्हाला फार फार बरं वाटतंय. पण बाबा, यापुढे आम्ही पोलिसांच्या भरोश्यावर नाही बसणार. हा होय बाबा, आणि आम्ही सगळे इथंच थांबणार आहे. नाही, खरं तर त्याची काहीच गरज नाहीये. तुम्हाला खरं सांगू, खरं तर सांगणार नव्हतो पण सांगतोय, हा हल्ला माझ्यावर होणार नव्हता. हा पण बाबा, तो तुम्हाला तर मारायला आला होता ना? कोणीतरी येणार आहे या वाड्यामध्ये मारण्याचा प्रयत्न करणार आहे हे मला आधीच माहिती होतं. ईश्वरानं तसे संकेत दिले होते, पण मी माझ्या दैवी शक्तीने ईश्वराला सांगितलं, प्रार्थना केली. खरं तर समोरच्या माणसावर जो हल्ला होणार होता तो हल्ला मी माझ्यावर ओढवून घेतला. जो त्या व्यक्तीच्या जीवावर हल्ला होणार होता तो माझ्या हातावर निभावला. काय? मग कोण आहे ती व्यक्ती? ती व्यक्ती आपल्या वाड्यातच आहे. राऊत साहेब. ए काय बोलतोय कळते का तुला? हा, हे असलं ना गाववाल्यांना उल्लू बनवायचं, आपल्याला नाही. आला मोठा सांगणारा माझ्या हल्ला होणार आहे. माझ्या कुठला हल्ला होणार होता? शांत बसा. शांत व्हा, सांगतो. विश्वास बसणार नाही, पण जो तुमच्यावर हल्ला होणार आहे तो मी माझ्यावर ओढून घेतला. कारण ईश्वराने मला तसे संदेश दिले होते. जो माणूस माझ्या सुरक्षेसाठी झटतोय, दिवस रात्र कष्ट करतोय, त्याच्यावर हल्ला व्हावा हे काय मला पटत नव्हतं.